आर.आर. आबांचे स्मारक 8 वर्षांनंतरही रखडलेले, सांगलीत कोट्यवधी रुपये खर्चून काम. तत्कालीन उपमुख्यमंत्री आर.आर. आबा पाटील यांच्या स्मारकाचे काम 8 वर्षांनंतरही पूर्ण झालेले नाही. सांगलीत महात्मा गांधी वसतिगृह परिसरात सुमारे 9,71,00,000 रुपये खर्चून त्याचे काम सुरू आहे. सध्या पुढील टप्प्यातील निधीची प्रतीक्षा आहे. मंत्रालयाच्या आकारातील आरेखन असणारे हे कल्पक स्मारक आबांच्या राजकीय वाटचालीची आठवण करून देणारे ठरणार आहे. आपल्या विद्यार्थी दशेत ते 1979 ते 85 असे तब्बल 6 वर्ष गांधी वसतिगृहात राहिले होते. त्यांच्या परिसरात स्मारकाची उभारणी होते आहे आणि ते पूर्ण होण्याची प्रतीक्षा आबांच्या कार्यकर्त्यांना आहे. स्मारकामध्ये ई-ग्रंथालय आणि अभ्यासिकेचा समावेश आहे. भव्य प्रेक्षागृह, विश्रांतीगृह, स्वच्छतागृह आदींचा समावेश आहे. सन 2016-17च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्मारकाची घोषणा केली. त्यांच्या हस्ते नोव्हेंबर 2018मध्ये भूमिपूजन झाले. आबांचे स्मारक म्हणजे केवळ दगड विटांची इमारत न होता ते कलयुगात जन्म घेतलेल्या एका दुर्मिळ प्रजातीच्या राजकीय नेत्यांचे कर्तृत्वाचे प्रतीक ठरावे अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली होती. स्मारकासाठी निधी कमी पडणार नाही आणि त्याचे काम विहित वेळेत पूर्ण होईल अशी हमी जाहीर कार्यक्रमात दिली होती. पण सध्याच्या कामाची स्थिती पाहता ते कधी पूर्ण होणार याबाबत अनिश्चितता दिसत आहे. प्रशासकीय मंजुरी आणि निधीच्या उपलब्धतेनंतरही काम वेळेत पूर्ण झालेलं नाही. स्मारकासाठी शासनाने पहिल्या टप्प्यात सुमारे 9,71,00,000 रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मंजुरी दिली होती. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.